जेणेकरून हे जे ओढायचं कष्ट आहे हे त्यांचे ओढायचे कष्ट कमी झाले पाहिजेत. दुसरं म्हणजे ट्रॅफिक मुंबईचं स्मूथ झालं पाहिजे. थोडं ते बॅटरी ऑपरेटर असलं तर फास्ट चालेल, त्यामुळे लवकर क्लिअर होईल आणि तेवढ्या लवकर मुंबईचं जे म्हणजे सेंट्रल मुंबईमध्ये जो प्रॉब्लेम आहे ट्रॅफिक कंजेशनचा हा सुद्धा दूर व्हायला मदत होईल. तसंच एक दुसरं काय की गेटवे ऑफ इंडियाला ज्या बोटी वगैरे लागतात ह्या खूप जुन्या बोटी आहेत, तर त्यांच्यासाठी एखादी स्कीम तयार करावी की जेणेकरून आधुनिक बोटीमधून लोकांनासुद्धा हे करता येईल, त्या ठिकाणी प्रवास करता येईल आणि त्याच्याचबरोबर त्यांचं इन्कमसुद्धा वाढू शकेल. तर त्याच्यासाठी एखादी स्कीम करता येईल का, तर हे सुद्धा आम्ही मेरीटाईम बोर्डशी बोलून एक स्कीम त्या लोकांसाठी करण्याचा विचार आहे, जेणेकरून मुंबई ही आधुनिक मुंबई होईल. दुसरं एक फार महत्त्वाचं आहे की आत्ता जे करार आणि आता जी कॉन्फरन्स चालू आहे मेरीटाईमची, या मेरीटाईमच्या कॉन्फरन्सच्या संदर्भात आपण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट ही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे आणि BPTकडे सुद्धा येणार आहे. दुसरं, जी नवीन पॉलिसी बनली आमची गव्हर्नमेंट आल्यानंतर, मेरीटाईम पॉलिसी बनली, त्याच्यामध्ये एक वेगळ्या तऱ्हेची बाब आहे की ज्याचा कधीही विचार केला गेला नव्हता की आपण जर लॉजिस्टिकली बघितलं तर 100 रुपये खर्च जर ट्रकच्या वाहतुकीला येत असेल तर रेल्वेने वाहतूक केली तर 50 रुपये खर्च येतो आणि तीच वाहतूक जर तुम्ही बोटीमार्गे केली तर याला 20 ते 25 रुपये खर्च येत असतो. आणि त्याच्यामुळे जर बंदरं आणि इंडस्ट्रीज याचं जर कॉम्बिनेशन केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग वाढू शकतील. आणि त्याचा पहिला MOU म्हणजे ही पॉलिसी केल्यानंतर पहिला MOU हा सुद्धा त्या संदर्भात झालेला आहे की इंडस्ट्रीयल एरिया तिथे डेव्हलप करण्याचं संदर्भातला एक MOU आहे. जसं हायड्रोजनच्या संदर्भातले आहेत, अनेक जे MOUs आहेत ते टर्मिनल वाढवण्याच्या संदर्भातले आहेत. म्हणजे जवळजवळ पोर्टची कॅपॅसिटी ही 50% किंवा 100% वाढणार आहे पुढच्या काळामध्ये. एवढे MOUs झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जास्त माल येईल, परंतु नुसता माल येऊन चालत नाही, तर त्याच्यावर प्रोसेसिंग झालं पाहिजे. आणि म्हणून ही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कंबाईंड विथ पोर्ट डेव्हलपमेंट हा एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यामुळे हजारो कोटी किंवा लाखो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही या रिजनमध्ये येऊ शकेल. आणि हा रिजन आता मुंबईशी जोडला गेलेला असल्यामुळे याचा थेट फायदा मुंबईला होऊ शकेल. इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल जे होतं आहे याच्यामुळे एक वेगळी अशी गती ही मुंबईच्या विकासाला येऊ शकेल. तिसरी गोष्ट, आत्ता मी कलेक्टर ऑफिसला जे अनेक मीटिंग घेतल्या त्याच्यामध्ये एक कोळीवाड्याच्या संदर्भातली मीटिंग होती की कोळीवाड्याचं सध्याचं जे एकंदर ॲस्थेटिक लुक आहे, कोळीवाडा म्हणून त्याचं जे अस्तित्व आहे, जर रिडेव्हलपमेंट केलं तर हे संपूर्ण अस्तित्व संपून जाईल. आणि त्याच्यासाठी वेगळे रूल्स हे DCR कोळीवाड्यासाठी वेगळे असले पाहिजे. तिथं जे मुंबईचं ते वैशिष्ट्य आहे ते जपलं गेलं पाहिजे. ॲट द सेम टाईम चांगल्या ॲम्युनिटीज ह्या तिथं राहणाऱ्या नागरिकांनासुद्धा मिळाल्या पाहिजेत. ह्याच्यामध्ये आम्ही विशेष लक्ष घालतो आहे. हँगिंग गार्डनमध्ये जे डिमॉलिशन प्रस्तावित केलेलं होतं त्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे. तिथं ते स्ट्रक्चर कसं दुरुस्त करता येईल याचं आम्ही निश्चितपणे मूल्यमापन करू. कारण तो एक मुंबईचा अनेक जे आकर्षण असतात मुंबईची, त्याच्यापैकी हँगिंग गार्डन हे एक मुंबईमधलं मूळ अशा स्वरूपाचं गार्डन आहे की गार्डन्स त्याच्यानंतर अनेक झाले पण हँगिंग गार्डन एकच आहे. त्याचं अस्तित्व टिकलंच पाहिजे हे पालकमंत्री म्हणून माझं ठाम मत आहे. अनेक वेळेला इथं काम करताना माझ्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला जे करायचं आहे तसेच ते अहवाल मागवले जातात. रिकन्स्ट्रक्शन करायचं म्हणूनच जर अहवाल मागवला तर तो अहवाल तसाच येणार. आणि याचं आपल्याला कन्झर्वेशन करायचं आहे आणि ह्याला स्ट्रेंथन करायचं आहे असं म्हटलं तर तो अहवाल तसाच येणार. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये मुंबई महापालिकेच्या मीटिंग घेत असताना माझ्याबरोबर, मी पालकमंत्री आहे, माझ्याबरोबर पालक सचिवांनासुद्धा मी विनंती केलेली आहे की ज्या वेळेला शक्य असेल त्याला पालक सचिवसुद्धा येतील, जेणेकरून एक कोऑर्डिनेशन गव्हर्नमेंटमध्ये आणि कॉर्पोरेशनमध्ये राहील. अशा तऱ्हेने आम्ही व्यवस्था करतो आहे. आमचा निव्वळ उद्देश मुंबईला त्याचं गतवैभव प्राप्त करून देणं हे आहे. आणि ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये क्रिएट होतं आहे
माझी खात्री आहे की मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं केंद्र बनेल. फॉर्च्युनेटली या डिपार्टमेंटचे मंत्री सोनावाल साहेब आणि त्यांचे दोन्ही राज्यमंत्री हे या समिटच्या निमित्ताने मुंबईमध्ये आलेले आहेत. मुंबईला हा प्रॉब्लेम आहे की BPT असेल तर BPT आणि मुंबई कॉर्पोरेशन ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन होत नाही. आता BPTला प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या ज्या सिविक ॲम्युनिटीज क्रिएट करायच्या असतात त्याची जबाबदारीसुद्धा नॅचरली BPTवर आलेली आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे की BPTने किमान एक टॉयलेट बांधायचं असेल त्याला लँड अवेलेबल करून द्यावं, एखादं बेगर होम बांधायचं असेल, एखादा नाईट शेल्टर बांधायचा असेल, ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत त्याच्यासाठी ज्या जागा लागतात, जेवढी जागा लागते तेवढीच त्यांनी उपलब्ध करून द्यावी. कॉर्पोरेशन किंवा गव्हर्नमेंट त्याच्यावर खर्च करेल, परंतु BPT आणि कॉर्पोरेशनचा जो मधला एरिया आहे ती लोकं ही सिविक ॲम्युनिटीजपासून वंचित राहिलेली आहे. तर त्यांनी मला कबूल केलेलं आहे की ही परिषद संपल्यानंतर एक स्पेशल वेळ हे ते मुंबईसाठी देणार आहेत आणि मुंबई कॉर्पोरेशन आणि BPTने एकत्र काम केलं तर मुंबईमध्ये 100% एक बदल हा मुंबईला दिसून येईल याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे नेहमीसारख्या तुमच्या काय सजेशन्स असतील मला सांगा. आता मला माझ्या जी मीटिंग मी रोज रिव्ह्यू मीटिंग घेतो त्यालाही जायचं आहे. तर ती रिव्ह्यू मीटिंग माझी दर आठवड्याला न चुकता असते. इथली व्हिजिट माझी न चुकता असते आणि त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की प्रत्येकाकडे पॉलिसी मॅटर्स नसतात. ज्या पॉलिसी मॅटर्स आहेत त्या तुम्ही हेडक्वार्टरला घेऊन या आणि त्यानंतर एक दिवस हा मी मुंबईमधल्या वॉर्डसाठी देणार आहे. त्या दिवशी मी प्रत्येक वेळेला 4-4 वॉर्ड असे करत एकंदर जे 9 वॉर्ड आहेत एका दिवशी 5 वॉर्ड, एका दिवशी 4 वॉर्ड, म्हणजे दर 15 दिवसांनी त्या वॉर्डचा नंबर येणार आणि तिथल्या नागरिकांना भेटणार. परंतु कुठल्याही नागरिकाला मला भेटायचं असेल बुधवारी मी न चुकता इथं येतो. नागरिकांनी सवय लावली पाहिजे की बुधवारी इथं यायचं, आपले प्रॉब्लेम सांगायचे आणि जे सुटण्यासारखेच सुटतील. मग त्याच्यामध्ये अनेक लोकांना कुठे पाणी पोचलेलं नसतं आणि काय छोटे छोटे प्रश्न असतात. सगळ्यात जास्त त्रास हा डेव्हलपर्सचा आहे. जेवढा अन्याय डेव्हलपर्स मुंबईमधल्या रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगवर करतात कुठेही मी बघितलेला नाही. त्याला कुठेतरी कडक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. ती 100% पालकमंत्री म्हणून मी आणि आमचं सरकार शिंदेसाहेब, फडणवीससाहेब, पवारसाहेब सगळेजण याच्यासाठी हे आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांना न्याय मिळाला पाहिजे. सर तुम्ही आता एवढ्या योजना सांगितल्या पण असं बीएमसीचा इतिहास आहे की ते इम्प्लिमेंटेशन वेळेवर होत नाही. आता रोडचं बघाल तर 6000 कोटींचं काम गेल्या वर्षी दिले, अजून कॉन्ट्रॅक्टर काम सुरू केलेलं नाही. एक तुम्ही वेळ पूर्ण होत नाहीत आणि मग आता माझे जे हे आहेत विषय आहेत त्याच्यामध्ये मी कॉन्क्रीट रोडचा विषय घेतलेला नाही, पण तुमची चांगली सजेशन आहे. दर आठवड्याला ज्याला आठवण केली जाईल, नोटिसा तर पोचलेल्या आहेतच कॉन्ट्रॅक्टरना, टर्मिनेट करून भले आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमू परंतु रस्त्याची कामं पुरी करणारच आमचा तो तुम्हाला हे आहे. बघा शेवटी कसं होतं की प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप पालकमंत्री म्हणून मी घेऊ शकत नाही, पण तुम्ही मला एक अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलेली. आता मी 50 मुद्दे काढले, 51 मुद्दा आज CC रोडचा असेल, परंतु तुम्ही बघितलेलं आहे की मी पालकमंत्री म्हणून मी जो शब्द देतो तो मी पाळतो. नवरात्रीच्या पूर्वी महालक्ष्मीचा ॲक्सेस रोड सुरू केला. अनेक डिफिकल्टीज मला सांगितलेल्या होत्या. म्हटलं डिफिकल्टीज मला काही माहिती नाही. तिथल्या सगळ्या झोपड्या तोडल्या, रस्ता तयार केला आणि आज तो रस्ता चालू आहे. तसंच डेव्हलपमेंट करत असताना जे अनाऊन्स केलेलं आहे सगळ्या डेव्हलपमेंट होणार. कोळीवाड्यांना मी सोमवारपासून भेटी देतो आहे. पहिली वरळी कोळीवाला असेल, माहीमला असेल. आज माहीमच्या ज्या झोपड्या काढायचं काम चालू होतं त्याला मी फक्त नवरात्र संपेपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे. त्याच्यानंतर स्वतःहून त्यांनी ते कन्स्ट्रक्शन काढाव्या, नाहीतर त्या तोडल्या जातील. बघा शेवटी मुंबई सुंदर करायची असली तर अनधिकृत आहे ते काढलंच पाहिजे. जे प्रोटेक्टेड आहे त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे. जे प्रोटेक्टेड आहेत त्यांची डेव्हलपमेंटसुद्धा एका विशिष्ट गतीने झाली पाहिजे. हा दुसरा आज एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही हँडल करत होतो की म्हाडाच्या ज्या इमारती आहेत त्यांना जे रिडेव्हलपमेंटसाठी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेऊन हे नवीन GR इश्यू करायला सांगितलेला होता. लवकरच आम्ही हा GR इश्यू करून घेऊ आणि त्याच्यामुळे म्हाडाच्या ज्या सोसायटीज आहेत तिथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळू शकेल. जवळजवळ 1.5 लाख लोक या म्हाडाच्या बिल्डिंग्समध्ये राहतात.
काही टेक्निकल अडचणीमध्ये त्यांच्या GRमध्ये चूक झालेली होती. ती GRमधली चूक दुरुस्त झाली पाहिजे. याच्या संदर्भात आदरणीय खासदार शेवाळे साहेब मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर बोललेले आहेत, त्यांची मीटिंग घेतलेली आहेत आणि तशा इन्स्ट्रक्शन्स त्यांनी नगरविकास खात्याला दिलेल्या आहेत. परंतु त्याचं फॉलोअप आम्ही करू, तो प्रश्नसुद्धा सोडू आणि ऑलमोस्ट सुटलेला आहे. फक्त तो एक GR निघायचा आहे. GR एका आठवड्याभरामध्ये आम्ही काढायला लावू नगरविकास खात्याला. पिछली बैठक में आपने कहा था कि जो 4 से 5 मंजिला इमारत है वहाँ बीमार लोग रहते हैं, गर्भवती महिलाएं, उसको लिफ्ट मैंने अनाउंस किया था. देखिए वो जो सोसाइटीज़ है उन्होंने हमारे पास एप्लीकेशन देना चाहिए, उनका एक रिजोल्यूशन होना चाहिए क्योंकि ये म्हाडा की प्रॉपर्टीज़ है. हाँ तो वो काम म्हाडा की तरफ से होगा या BMC की तरफ से होगा? लिफ्ट लगाने जैसे आप बोले जगह रहेगी तो बाहर लगाएंगे, नहीं तो अंदर देखिए लगाएंगे. जहाँ पे जो अथॉरिटी की वो बिल्डिंग है, जैसे अगर BMC की बिल्डिंग है उसमें BMC लगाएगी, जहाँ पे म्हाडा की बिल्डिंग है वहाँ पे म्हाडा लगाएगी. निश्चितपणे असं रिस्टोरेशन होऊ शकतं. आपण पॉझिटिव्ह अँगल ठेवला तर होऊ शकतं, निगेटिव्ह अँगल ठेवला तर मग डिमॉलिशनच करतात. रिपोर्ट आता मी माझी मीटिंग आहे त्याच्यामध्ये मी इन्स्ट्रक्शन्स देईन आणि ऑलरेडी हा मुद्दा मी आदरणीय CM साहेबांची चर्चा केलेली आहे आणि ओरली त्यांनी मला येस म्हणून सांगितलेलं आहे. हॉस्पिटलला मी नायरचं कालचं जे मी डिक्लेअर केलं होतं, तुम्ही सांगितलं ना नगरपालिकेला सांगितलेली कामं होत नाही. मी मागच्या आठवड्यामध्ये डिक्लेअर केलं की आम्ही डायलिसिस सेंटर सुरू करणार. पहिल्या डायलिसिस सेंटरचं मी उद्घाटन नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी केलं. आम्ही सांगतो त्या वेळेमध्ये आम्ही सांगलेले काम पुरे करतो. आतापर्यंत मला असं वाटत होतं की आपण उद्घाटनाला नाही गेलं तरी चालेल, पण आता मला कळलेलं आहे आपण गेलो नाही तर दुसरी लोक श्रेय घेतात. त्याच्यापेक्षा आपणच जाऊन केलेलं उद्घाटन बरं. थोडंसं नारळ सारखे वाढवायचं झालं हात दुखतो, परंतु इलाज नाही, केलं पाहिजे ते. पण मी बऱ्याच वेळेला सांगतो इतरांना फोडा म्हणून नारळ, आपण आपलं उपस्थित राहतो. थँक्यू. हो हा जो परिसर आहे तिथं गर्दी खूप असते, पार्किंगची व्यवस्था नसते, लोक कशाही गाड्या पार्क करतात. आपत्कालीन काही घटना घडली तर अग्निशमन दलात जाऊन बचाव कार्य करायला सुद्धा अडचण निर्माण होते. आपण आता तिथं मल्टी स्टोरीड पार्किंगचं काम सुरू करतोय. फक्त मी एवढ्यासाठी ते काम थोडंसं थांबवायला सांगितलं आहे की मुंबादेवीच्या मंदिर ट्रस्टचं म्हणणं असं होतं की तुम्ही थोडंसं ते शिफ्ट करा अलीकडे, जेणेकरून गार्डन हे मुंबादेवी मंदिरला टेकून असेल. आणि त्यांचा हा मुद्दा अशासाठी बरोबर आहे की अनेक वेळेला पार्किंग लॉटमध्ये स्फोटकं वगैरे ठेवण्याचे प्रकार हे मुंबईमध्ये झालेले आपण बघितलं की एअर इंडियाच्या बिल्डिंगमध्ये तसं झालं, बेसमेंटमध्ये किंवा पार्किंगमध्ये हे प्रकार घडतात. आणि तो धोका मुंबादेवी मंदिरला घेण्याची रिस्क कुठल्या परिस्थितीत घेता कामा नये हे मलासुद्धा पटतं. आणि त्याच्यामुळे थोडंसं पार्किंग रिझर्वेशन इथलं तिथं सरकवलं आणि एक्झिस्टिंग जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांनाच ते कॉन्ट्रॅक्ट दिलं तर कामसुद्धा सुरू होऊ शकेल. आणि हे रिझर्वेशन बदलण्याची कारवाई ही मुंबई कॉर्पोरेशनमध्ये फार लवकर होऊ शकते इतर महापालिकांपेक्षा, कारण मुंबईला स्पेशल ॲक्ट आहे आणि त्याच्यामुळे कमिशनर साहेबांचे अधिकार आहेत. मी आत्ताच त्यांच्याशी बोलेन आणि त्याचं जेव्हा माझ्याकडे हे असणार किंवा आपण CM साहेबांकडे ह्याचं प्रेझेंटेशन असणार त्यावेळेला ह्या मुद्द्यावर सुद्धा आम्ही निर्णय घेऊ. नाही हे बघा ह्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे एक्झिस्टिंग जो रिझर्वायर आहे तो दुरुस्त करणं आणि दुसरा जो मुद्दा आहे तो ॲडिशनल रिझर्वायर तयार करणं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की ॲडिशनल रिझर्वायर जो आहे जे एक पोस्ट ऑफिस रिझर्वायर नावाचा एक रिझर्वायर आहे मलबार हिलमध्येच, तर त्याची कॅपॅसिटी वाढवावी अशी त्यांचं म्हणणं होतं. तिथे जास्त झाडं नाही आहेत. आणि दुसरं माझ्या मनामध्ये अशी संकल्पना आली होती की हे अंडरग्राऊंड रिझर्वायर हे ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधले जायचे. कारण याचं कारण दुसरं एक असं आहे की तुम्ही ज्या वेळेला ओव्हरहेड रिझर्वायर बांधता त्याला खर्च हा जवळजवळ दुप्पट तिप्पट येतो अंडरग्राऊंड रिझर्वायरपेक्षा. परंतु मलबार हिलसारख्या ठिकाणी एखादं चांगलं असं त्याला दिसणारा असा ओव्हरहेडचा रिझर्वायर बांधता येईल ज्याच्यामध्ये फार कमी झाडं तोडली जाऊ शकतात. आता एका कॉलमला अख्खा टॉवर उभारला जाऊ शकतो. सगळं आता युग बदललेलं आहे. डिझायनिंग कसं होऊ शकतं
हे एक वेगळ्या तऱ्हेचं हे आलेलं आहे. त्याच्यामुळे कमी झाडं तोडून एकाच कॉलमवर असलेला छान अशी टाकीसुद्धा बांधली जाऊ शकते मलबार हिलमध्ये. तर त्याने मी आता पर्याय त्यांना सांगेन की हे सगळे पर्याय तुम्ही हे करून बघा. हे सगळे एक्सपर्टची आहे, मी फक्त कल्पना देऊ शकतो पालकमंत्री म्हणून. त्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे. आपल्याला एक डेलिकेट बॅलन्स आहे. मुंबईचं सौंदर्य टिकवलं पाहिजे, मुंबईच्या सिव्हिक ॲम्युनिटीज इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत. दोनाचा बॅलन्स आम्ही साधण्याचा प्रयत्न करू. आजच्या मीटिंगमध्ये मी आणि एक महत्त्वाचा विषय घेणार आहे, तो म्हणजे पोल्युशन कंट्रोल. कारण पोल्युशन हा विषय मी विधानसभेच्या काळामध्ये स्वतः हँडल करत असतो. माझ्याकडे नेहमी ते डिपार्टमेंट CM साहेब देतात. त्याच्यामुळे वाढतं पोल्युशन हे मुंबईचा प्रॉब्लेम का आहे, तर मुंबईलासुद्धा मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट वर्क्स चालू आहेत. मेट्रोची कामं चालू आहेत, ब्रिजेसची कामं चालू आहेत, अंडरग्राऊंड मेट्रोची चालू आहेत, रिअल इस्टेटची चालू आहे. प्रत्येक साईटवर जर तिथून येणाऱ्या धुळीवर कंट्रोल केला तर मुंबईमध्ये असलेलं पोल्युशन हे केमिकल पोल्युशन नाही आहे. इट इज मोस्टली जे धुलीकण असतात त्याचं पोल्युशन आहे. आणि त्याच्यामुळे ते कशा रीतीने कंट्रोल करायचं आता आम्ही हे करतो आहे. ठाण्याला आता फॉगिंग गन्स बसवलेले आहेत. मुंबईला तशा बसवता येईल का, किंवा त्याला दुसरा इलाज असतो की त्याला मशीन्स मिळतात जे ॲब्झॉर्ब करून घेतात धुलीकण, तसं करता येईल का. सगळे ऑप्शन्स आपल्याला बघून घ्यायला लागेल. मला जर आता रिव्ह्यू मीटिंग आहे, पॉलिटिकल इथं नको, महापालिकेमध्ये पॉलिटिक्स नको. ललित पाटील याला अटक केलेली आहे. तो म्हणतो की मला पळवून लावलंय. तर दुसरीकडे सुषमा अंधारे त्यांनी म्हणतायत की दादाजी भुसे असेल, संपूर्ण देसाई असतील, ससूनचे डीन असतील, यांची नार्को टेस्ट करा आणि याची केंद्रीय चौकशी करा, अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली. हे बघा, त्या ताईंवर मी फारसं कधी बोलत नाही, पण अशी मागणी कोणाला करता येते का. आपण स्वतः वार्ताहर आहात. पॉलिटिकली त्या काही बोलू शकतात, पण प्रॅक्टिकली असं असतं का कधी. हे बघा, आता माझ्या शेजारी मी आता कॉर्पोरेशनमध्ये आलो, मी येताना 100 लोक माझ्यावर सेल्फी काढतात. ह्याचा अर्थ काय, मी त्यातला एखादा क्रिमिनल निघाला तर तो माझी त्याची ओळख आहे असं थोडंच होतं. मला अनेक लोक इन्व्हिटेशन द्यायला येतात, मी इन्व्हिटेशन घेतो, ते माझ्यावर फोटो काढतात. ते कोण आहेत मला माहिती नसतं, त्यांचं नाव काय आहे मला माहिती नसतं. पण पालकमंत्री म्हणून प्रत्येकाला भेटणं माझं कर्तव्य, मी त्यांना भेटतो. आणि याच्यावरून जर राजकीय आरोप व्हायला लागले तर ते बेसिकली चुकीचे आहेत असं मला वाटतं. हे बघा, एक गोष्ट अशी असते की खरोखर कोणी जर प्रोटेक्शन दिलं असेल तर त्याच्यावर हे असू शकतं. माझ्या ओळखीचा एखादा मनुष्य असतो, त्याचा नेमका व्यवसाय काय आहे मलाही माहिती नसतं, मी त्याला ओळखत असतो अनेक वर्ष, पण तू काय करतोस असं आपण कधी विचारायलाच जात नाही. आम्हाला वाटतं की हा व्यापार करतो. त्यांनी एखादं इलिगल कृत्य केलेलं असेल, जोपर्यंत तो पोलिसांच्या जाळ्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की ह्याने इलिगल कृत्य केलं. तसं असेल त्यावेळेला आपण त्याच्याशी संबंध तोडू शकतो. पण तुमच्या ओळखीचा एक मनुष्य आहे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे असं म्हणता येत नाही. आपण एखादा पोलिसांना फोन केला का ह्यांना सोडा म्हणून, तर मग आपण दोषी असू शकतो. राज ठाकरे यांनी म्हटलं की अर्धा पक्ष सत्तेत आहे आणि अर्धा बाहेर अशी राज्य सरकारची अवस्था आहे, लोकांची कोणालाही पडली नाही. बघा, राजसाहेब आम्हाला जे जे सांगतात आम्ही अत्यंत सिरियसली ते करतो. त्यांनी टोलचा प्रश्न आणला, आमचे मंत्री त्यांच्याकडे भेटायला गेले, एवढा आम्ही त्यांचा आदर राखतो. आणि त्याच्यामुळे कशासाठी आहे की ते एका पक्षाचे नेते आहेत आणि त्यांना मुंबईबद्दल प्रेम, निसंशय त्यांना मुंबईबद्दल प्रेम आहे. परंतु मुंबईबद्दल प्रेम आहे हे आम्ही ॲप्रिशिएट करतो. त्यांचे पर्सनल काही विचार असतील आणि त्याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही, कारण ते ठाकरे फॅमिली आहे. ते बाळासाहेबांच्याबद्दल असलेल्या आदरापोटी कुठल्याही ठाकरे फॅमिलीबद्दल काहीही बोलणं हे मला शोभत नाही असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.